मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना कांचन आणि आप्पांना म्हणते, आज शेखर नाही आहे ना, म्हणून मला निखिलच्या शाळेत कार्यक्रमासाठी जायचं आहे. त्यावरती आता ठीक आहे असं आप्पा कांचन म्हणतात. मग नंतर आता अनिरुद्ध विचारतो, मी येऊ का तुझ्याबरोबर? तेव्हा संजनाला जरा आश्चर्य वाटतं. ती विचारते, तू येणार माझ्याबरोबर? अरे निखिल, त्याची शाळा, निखिल तर तुला त्याच्या आसपासही नको असतो. त्यावरती आता अनिरुद्ध म्हणतो, तुला हवं असेल तर मी शाळेपर्यंत सोडून येतो ना, काय प्रॉब्लेम आहे? संजना म्हणते, अरे मला नक्कीच चालेल, आवडेल. तर आता तुला हरकत नसेल तर मी तेथे थांबूही शकतो. त्यावरती आता संजना म्हणते, पण वेळ लागेल हा अनिरुद्ध. अनिरुद्ध म्हणतो, काही प्रॉब्लेम नाही, पण तुला चालेल ना? ती म्हणते की नक्कीच चालेल मला, चल आपण तयारी करूया. तेव्हा ठीक आहे असं म्हणून दोघेही तेथून जातात. तर आता कांचन म्हणते, चला हो आपण निघायचं का प्रवचनाला? आप्पा म्हणतात, थोडा उशीर झाला तरीही चालेल, कारण कमी प्रवचन मला ऐकायला मिळेल. तर आता अनघा देखील तेथून निघून जाते. अभि हा तिच्याकडे पाहतच राहतो. घरातील सगळेजण आता तेथून गेल्यानंतर अभि एकटाच तेथे राहतो. ईशा आता तेथे येते आणि विचारते, अभि दादा, घरातील सर्वजण कुठे गेले आहेत? अभि म्हणतो की आपापल्या कामाला, आणि कुठे जाणार मग? तेव्हा ईशा इकडे तिकडे आता पाहतच राहते. तर दुसरीकडे मनू आणि आशुतोष हे दोघेही पेंटिंग करत असतात, चित्र काढत असतात. तेव्हा अरुंधती विचारते, काय ग मनू, कसलं चित्र काढतेस तू? त्यावरती ती म्हणते, मी एक घर काढलंय छानसं, आणि त्यामध्ये आशूचं आणि माझं चित्र काढलंय. आशू विचारतो, अगं दोघांचंच का काढलं, बाकी सर्वांचं? तेव्हा आता आश्रमात जायचंय ना, म्हणून वेळ नाही, नंतर काढेल सर्वांचं, असं मनू गोड शब्दात म्हणत असते. तेवढ्यातच तेथे सुलेखाताई येतात आणि म्हणतात, चला मनूबाई, आपली जाण्याची वेळ झाली. तेव्हा आता सुलेखाताई ह्या खूपच अस्वस्थ असतात आणि टेन्शनमध्ये असतात. म्हणून अरुंधती विचारते, काय झालं सुलेखाताई, मी तुम्हाला कालपासून पाहते, तुम्ही खूपच अस्वस्थ आहात. तेव्हा आता काही नाही, महत्त्वाचं काम आहे आणि गरज पडेल ना तर तुम्हाला दुपारी यावं लागेल तिकडे आश्रमामध्ये, असं आता आता त्या म्हणतात. तेव्हा आता अरुंधती मनूला म्हणते की, बाळा, अगं झाडांना पाणी घालायचं राहिलं ना, तेवढं घालून येतेस का? तेव्हा मनू पटकन तेथून पळून जाते. तेव्हा अरुंधती आता सुलेखाताईंना विचारू लागते, काय झालंय तुम्हाला, अस्वस्थ का आहात? त्यावरती त्या म्हणू लागतात की आश्रमामध्ये जरा प्रॉब्लेम चाललाय, कारण मनूला असं आपल्या घरी ठेवणं हे योग्यतेचं नाही आहे. म्हणजे सगळेजण आता ॲक्शन घेतील, तिचे आई वडील कोण याचाही अजून तपास लागलेला नाही आहे. खरं तर मनूला इथं ठेवणं ही खूप मोठी प्रोसेस आहे, हे आपल्याला झेपणारं नाही आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणते आहे की दुपारी या. आणि कसं आहे ना, या सगळ्या गोष्टींमुळे मी थकते. त्यावरती आशू म्हणतो, आई तू आराम कर, पाहू मी आजच्या दिवस तिकडे जाऊन येतो. तेव्हा आता सुलेखाताई म्हणतात, नाही रे बाळा, माझी रोजचीच कामं आहेत ही, म्हटल्यावर मला ही करावीच लागतातच. मनू आता तेथे येते. तर आता सुलेखाताई म्हणतात की चल आपण निघूयात. ते दोघी निघालेले असतात, तोपर्यंत अनिश तेथे येतो. तो आपली बॅगच घेऊन आलेला असतो. त्यावरती आता तू कुठे निघालास असं सुलेखाताई विचारतात. तेव्हा मी तुम्हाला सांगितलं ना चाचू, मला तिकडे इंदोरला जायचं आहे, कारण इथे माझं मन आता रमत नाही आहे. त्यावरती आता अरुंधती आणि सर्वांनाच धक्का बसतो. त्या विचारतात, का? तर आता तो म्हणतो, ईशाने स्पष्टपणे सांगितलं आहे की मी इकडे येणार नाही, मग मी का तरी इथे राहू, आणि मला थोडी चेंजची गरज आहे, तेव्हा मी जाऊ का असं तो विचारतो. सुलेखाताई म्हणतात, जाऊ का नाही बाळा, येतो असं म्हणावं. त्यावेळी आता अनिश म्हणतो, मी इकडे येईल की नाही मला माहीत नाही. आता आशू आणि अरुंधतीला जरा धक्काच बसतो. ती विचारते, अरे असं का म्हणतोस तू? तेव्हा तो म्हणतो, खरंच मी सहज नाही म्हणत, मी अगदी सिरियस आहे, आणि आईबाबांनाही आता माझी सध्या गरज आहे, त्यांना व्यवसायात मला मदत करायची आहे. तर आता तो निघालेला असतो. तेवढ्यातच आता ईशा तेथे येते आणि विचारते, तुम्ही कुठे निघाला आहात का? त्यावरती, तुला माहिती आहे ना मी कुठे निघालो आहे, असं अनिश म्हणतो. ती म्हणते, अरे तुझं माहिती आहे, पण हे बाकी सर्वजण. ईशा म्हणते, अनिश मला तुझ्याबरोबर एकांतात बोलायचे, तेव्हा तू इथेच बोल, असं आता अनिश म्हणतो. ती म्हणते, नाही, मला दुसऱ्या जागेवर तुला घेऊन जायचंय. ही अनिश आता नाहीच म्हणत असतो. तू घरातील सर्वजण आता त्याला समजावू लागतात. अरुंधती त्याच्या हातातून बॅग घेते आणि म्हणते की, जा अनिश तू तिच्याबरोबर. सुलेखाताई म्हणतात, कदाचित ही वेळ पुन्हा येणार नाही अनिश, जा तू. तेव्हा ठीक आहे असं अनिश म्हणतो. दुसरीकडे जानकी आता झोपलेली असते. तर अभि तिच्याबरोबर गप्पा मारत असतो की आपण दोघेही कॅनडाला जाऊ, मी तुला आता घरात कोणी नाही म्हणून एक सिक्रेट सांगतो, दोघेच आता कॅनडाला जाऊ, तिथे ते सगळं काही दाखवायचंय, बाहेरचं जग फिरवायचंय, माझं वय होत चाललंय आता, आणि तूही मोठी होत चालली. आता या चार भिंतींच्या आत तुझ्या आईची जशी घुसमट होते ना, तशी मला तुझी घुसमट होऊ द्यायची नाहीये बाळा. मी हे मुद्दाम करत नाहीये, माझ्याकडे वेळ कमी आहे आणि मला करायचं खूप काही आहे. मला तुला अख्खं जग फिरवायचंय बेटा,
म्हणून मी हे सगळं तुझ्यासाठी करतोय, तुझ्या आईसाठी करतोय, पण तिला समजतच नाही. बघ ना, तू जेवढा हट्ट करत नाहीस ना तेवढी तुझी आई हट्ट करते, पण तिला कसं सांगू मी हे खोट्यासारखं वागत नाहीये, मुद्दाम वागत नाहीये. तेवढ्यातच आता त्याला विजा ऑफिसमधून फोन येतो. तेव्हा त्याला आणि जानकीला अनघाला तिकडे बोलवण्यात येतं. फोनवर आता म्हणतो की आपण अनघाचं नंतर पाहूयात ना. जानकीला आता तिकडे घेऊन येतो. तर आता तो जानकीला उचलतो आणि रूममध्ये घेऊन जातो. दुसरीकडे आता अरुंधती जरा टेन्शनमध्ये असते. ता आशूला विचारते, काय हो ईशाशी अनिशला बाहेर घेऊन कुठे गेली असेल. तेव्हा दोघांना निवांत वेळ मिळावा, मोकळेपणाने गप्पा मारता यावा म्हणूनच गेली असेल आणि ते दोघे प्रॉब्लेम सॉर्ट आउट करतायत. ईशा तिच्या बाजूने प्रयत्न करते ना, हेच माझ्यासाठी खूप आहे असं आशू आता अरुंधतीला समजावतो. त्यावरती अरुंधती म्हणते, अहो पण ती इथे बोलू शकली असती ना आपल्यासमोर. त्यावरती आता आशू म्हणतो, अगं चार चौघात ते दोघं जण बोलले तर विषयाला फाटे फुटतील, दोघांना एकांतात बोलू दे म्हणजे प्रॉब्लेम सॉर्ट आउट होईल मला असं वाटते. ती अरुंधती म्हणते, मला असं वाटतंय की प्रॉब्लेम सॉर्ट आउट नाही, खूप काही गंभीर घडेल. म्हणतो, मला असं वाटतंय दोघांमधील प्रॉब्लेम सॉर्ट आउट होईल. तर आता दुसरीकडे यशने आरोहीचं सर्व सामान आता त्या फ्लॅटमध्ये ठेवलेलं असतं. तो आता लगेच सोफ्यावर बसून घेतो आणि म्हणतो, बापरे किती हे सामान, मला असं वाटतंय की आईच्या तळमजल्यामध्ये हे सामान होतं की काय. अरे मुलींचं किती सामान असतं, त्याला मर्यादा असतात की नाही. मी ईशाला नेहमी म्हणायचो या मुलींना खूप सामान लागतं आणि कुठे कुठे लपवून ठेवतात, काय काय वस्तू लागतात काय माहीत. त्यावरती आता आरोही म्हणते, ओव्हर ॲक्टिंग करू नको हा यश. तो ओव्हर ॲक्टिंग नाही पण कृतज्ञ मान, मी तुझं सामानी ते ढकलत आणले, तू तर मोबाईलमध्येच पाहतेस. तेव्हा ती म्हणते, काही नाही, कॉलेजमधील मित्रमैत्रीण मीटअप ठेवणार आहेत पण मला तिकडे जायचं नाही कारण सोहम तिकडे असेल. तर ते दोघेही तो विषयच टाळतात. तेव्हा यश म्हणतो, बरं आता मी जाऊ का, तुझं ॲग्रीमेंटचं काम आहे ते मी उद्या करणार आहे, मी आता खूप दमलोय. त्यावरती ती म्हणते की हो अजून एक काम आहे. तेव्हा यश म्हणतो, अगं हो मला माहिती आहे ते काम, डाळ आणायची असेल, तांदूळ आणायचं असेल, साखर चहा कॉफी सगळं काही, दूध घेऊन यायचं आहे. ती म्हणते, ते सोडून दुसरं काम आहे रे, मला तुझे आभार मानायचे. मी आता माझ्या आयुष्यात जे काही आहे ना ते फक्त तुमच्यामुळे सर्वांमुळे, आणि मला ते आयुष्य बदलायचं नाही आहे, असं जे चालू आहे ना तेच चांगलं आहे. त्यावरती यश म्हणतो, तू माझ्या सगळ्यात जवळची अगदी स्पेशल मैत्रीण आहेस. आता ते दोघेही एकमेकांच्या हातामध्ये हात मिळवतात आणि एकमेकांकडे खूप वेळ पाहत राहतात. आता तेवढ्यातच ईशा आणि अनिश तेथे येतात. त्या दोघांना एकत्र पाहून अनिशला आनंद होतो पण ईशाला आता खूपच राग येतो. तर दुसरीकडे आता आशुतोष आणि नितीन हे दोघेही ऑफिसमध्ये असतात. त्यावरती आशू सारखा आरूला फोन करत असतो. ते पाहून नितीन विचारतो, काय रे काय झालं आशू, तू एवढा सिरियस का झालाय, गंभीर का झालाय, मला कळत नाही. आशू आता मेन मुद्द्यावरच येतो आणि म्हणतो की अरे अरुंधती त्या जयराम देशपांडेबरोबर रेकॉर्डिंग करायला गेली आहे. त्यावरती आपला तो क्लायंट का असं नितीन विचारतो. तेव्हा आशू म्हणतो की हो, तो माणूस कसा आहे तुला माहिती आहे ना. त्यावरती नितीन म्हणतो, हो पण अरुंधतीला माहीत नाही ना तो कसा आहे. तेव्हा आता अरुंधतीने ही गोष्ट मला कालच सांगितली, अगोदर सांगायला नको होती का, असं आता आशू म्हणतो. तो जरा सिरियस झालेला असतो. त्यावरती नितीन म्हणतो, म्हणजे तू संशय घेतोस का तिच्यावर. तुम्ही दोघे आजकाल फक्त अनिश आणि ईशाची काळजी करण्यात आणि मनूमध्ये वेळ घालवण्यात बिझी असता, आणि मग तिची काय चूक आहे त्यात, तिने नाही कळवलं तर त्यात काय एवढं. हे आशू म्हणतो, तसं नाही रे, पण आम्ही लहानातली लहान अगदी गोष्ट शेअर करतो. तेव्हा नितीन म्हणतो, हे बघ सोन्यासारख्या नात्यावर तू संशय घेऊ नको, तुला कोणीही आता ह्यावेळी सोडून जाणार नाहीये, त्यामुळे तुला अरुंधतीला गमावण्याची भीती वाटते का. ते आशू म्हणतो की हो. तर आता अरुंधतीबद्दल तू असा विचार करू नको, अरुंधती इतरांपेक्षा खूप वेगळी आहे असं नितीन म्हणतो, आणि आपण तिच्यासाठी एखादा मॅनेजर ठेवूयात म्हणजे तिची पर्सनल कामं पाहत राहील. तेव्हा ठीक आहे असं आशू म्हणतो. त्याच्या मनातील गैरसमज आता दूर होतात. मित्रांनो, पुढील भागामध्ये आता अभि जेव्हा घरी येतो तेव्हा तो खूप रडत असतो. तेव्हा आता अनघा विचारते, काय रे, अरे जानकी कुठे आहे. तेव्हा तो आता खूपच घाबरतो आणि म्हणतो, जानकी हरवली. दुसरीकडे आता अनिश हा आशुतोषला फोन करून सांगतो की आपली जानकी हरवली आहे. तेव्हा आशूला धक्का बसतो. तो आता रडतच म्हणतो, अरुंधती आली आणि तिला जर ही गोष्ट समजली तर तिला काय वाटेल. अरुंधतीने आता हे सर्व बोलणं ऐकलेलं असतं. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.